सागर विचाराचा, मार्ग विकासाचा, सर्वांच्या प्रगतीचा, शाश्वत विकासासाठी युवकांचे योगदान, जलसंवर्धन व पडीक जमीन विकास ही थीम घेऊन पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था संचलित श्री संत सावधा माली ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे मुर्शिदाबादवाडी तालुका फुलंब्री येथे विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन दिनांक 1 ते 7 जानेवारी 2026 दरम्यान करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर सोमीनाथ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत सावधा माली ग्रामीण महाविद्यालयाचे पालक प्राचार्य डॉक्टर प्रदीप जब्दे आणि अध्यक्ष म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री देवजीभाई पटेल हे उपस्थित होते। राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर सोमीनाथ खाडे सर विशेष श्रम संस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या या 7 दिवसीय श्रम संस्कार शिबिराचं या ठिकाणी आज उद्घाटन आहे। या उद्घाटनानिमित्त गावातील आलेले सर्व तरुण व गावकरी यांचं मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत विद्यापीठाच्या वतीने करेन। मुळात NSS म्हणजे काय आहे तर NSS म्हणजे जल जमीन जनावर आणि त्याचबरोबर आपली जी काही भूमी आहे या विषयाचं प्रेम सातत्याने ठेवून आपण या पृथ्वी तलावरती सर्वांना प्रेमाने वागणूक दिली पाहिजे, सन्मान दिला पाहिजे आणि प्रथम आपलं कर्तव्य आहे की या देशासाठी माझं काहीतरी देणं लागतं। म्हणून NSSचं ब्रीद वाक्य दिसेल तुम्हाला, नॉट मी बट यू, माझ्यासाठी नाही तर समाजासाठी। आम्ही सगळे जर आलेलो आहोत केवळ तुमच्यासाठी म्हणजे गावकऱ्यासाठी की आपण सगळे एक आहोत, आपण सगळे भारतीय आहोत। जम्मू काश्मीर पासून जर आपण विचार केला कन्याकुमारी पर्यंत आणि पश्चिम बंगाल पासून ते गुजरात पर्यंत हा सगळा देश माझा आहे। येथील जी काही सगळी लोकसंख्या असेल 145 कोटी असेल 47 कोटी असेल ती सगळी माझी आहे। हा बंधुत्वाचा दृढ निश्चय करून राष्ट्रीय सेवा योजना गेल्या 69 पासून ते आजपर्यंत चालू करत आहे। NSSची स्थापना मुळात कशामुळे झालेली आहे की देश स्वातंत्र्य झाला आणि देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर इतक्या जणांनी बलिदान दिलं की इंग्रजांचा आकडा सांगतो की 1857चा स्वातंत्र्य संग्राम ते 1947चा 15 ऑगस्ट 1947 पर्यंत या देशामध्ये 8,35,000 एवढ्या तरुणांनी या देशासाठी बलिदान दिलं। किती? 8,35,000। आणि मग आपला देश स्वातंत्र्य झाला पण इथालच्या सगळ्या तरुण वर्गाला इथालच्या सगळ्या माणसांना याची जाणीव राहिली नाही की हा देश इतक्या मोठ्या बलिदानाने स्वातंत्र्य झालेला आहे आणि म्हणून या बलिदानावर स्वातंत्र्य झालेल्या या देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर आपली काहीतरी जबाबदारी आहे। माझं देशाविषयी काहीतरी देणं लागतं म्हणून 24 सप्टेंबर 1969ला महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली। निमित्त काय होतं, महात्मा गांधीची जन्मशताब्दी होती आणि त्या निमित्त आपल्याला देशातल्या तरुणांपर्यंत हा संदेश घेऊन जायचं होतं महाविद्यालयीन तरुणांपर्यंत की मी देशाचं काहीतरी देणं लागतो, यासाठी मला काम करायचंय। आणि मग काय काम करायचंय म्हणून या देशातला जो काही ग्रामीण भागातला तरुण आहे त्याच्याशी चांगली नाळ जोडली पाहिजे, ग्रामीण भागातला जो नागरिक आहे त्याच्याशी चांगली नाळ जोडली पाहिजे। आपण मुळात सगळेच ग्रामीण भागातले आहोत मात्र शहरातला आणि ग्रामीणची जी काही दरी दूर झाली पाहिजे आणि ग्रामीण भागातल्या समस्या माहीत झाल्यानंतर मी कोणत्याही पदावर गेल्याच्या नंतर त्या समस्या सोडवण्यासाठी हा जो काय ग्राम सर्वे मी या गावामध्ये दिवसभर रात्रभर राहणार आहे आणि इथालच्या सगळ्या समस्येचं उत्तर मी ज्या ज्या पदावर जाईल तिथे प्रामाणिकपणे चारित्र्याच्या सर्व कसोटीवर उतरून करणार आहे। हा जो काही चांगला दृढ भाव निर्माण करायचा देशभक्तीचा तर ते NSSचं शिबिर आहे। मग समस्या काय येतात, समस्या सगळ्या मनामध्ये असतात। जर आपलं हृदय स्वच्छ असेल तर सगळं जग स्वच्छ दिसतं। जसं एक मराठीमध्ये म्हण आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी। आपलं पाहण्यातून जर दृष्टिकोन बदलला की सगळं काही चांगलं दिसतं, जगामध्ये सगळं काही चांगलं आहे हा दृष्टिकोन आपला चांगला मानसिकतेचा ठेवला पाहिजे। जे श्रम करतात त्यांची प्रतिष्ठा वाढवणं म्हणजे श्रम संस्कार शिबिर आहे। कष्टाशिवाय मला काहीच नको इतक्या प्रामाणिकतेच्या याच्यावर आपण जीवन जगलं पाहिजे। आता रामराज्य म्हणजे काय आहे, मंदिरामध्ये बसलोय आपण, पवित्र असं आध्यात्मिक वातावरण आहे
आणि रामराज्य म्हणजे काय आहे तर NSSच्या परिभाषेमध्ये सांगायचं तर साधा आणि सोपं जे माझं आहे ते सगळ्या समाजाचं आहे. इथे सगळे अन्नदाते आहेत पहा. एकादशीला, द्वादशीला, त्यानंतर सप्ते होते गावामध्ये, 2-3 सप्ते होतात प्रत्येक गावामध्ये. आणि मग हे सगळं अन्नदानासाठी रांग लागलेली असते. म्हणजे आमच्या गावामध्ये 2 सप्ते होतात तर अक्षरशः पंगत मिळत नाही बऱ्याच जणांना की आम्हाला पाहिजे मग तुम्ही पुढच्या वर्षी घ्या अन्नदानासाठी. कशामुळे की अन्नदानामध्ये माणूस जो तृप्त होतो तो जगामध्ये कशानेच होत नाही. आणि जो तृप्त होतो, जो आनंदी राहतो, तो काहीतरी आशीर्वाद देत असतो. म्हणून म्हणतो आपण अन्नदाता सुखी भव, आहे की नाही? आपण म्हणतो का पैसा दाता सुखी भव, सोनं दाता सुखी भव म्हणतो का नाही. अन्नदाता सुखी भव तो तृप्त करतो माणसाला. जो तृप्त होतो तो काहीतरी समाजाचा विचार करू शकतो. आणि म्हणून संत गाडगेबाबा म्हणतात की सर्वांना अन्न मिळालं पाहिजे, हा सन्मान आहे. आणि सगळ्यांना अन्न कोण देतं तर आमचा शेतकरी बांधव देतो. हा जगाचा पोशिंदा आहे, त्याचा सन्मान केला पाहिजे, त्याच्या श्रमाची प्रतिष्ठा केली पाहिजे, त्याचं श्रम जाणलं पाहिजे. म्हणून माझ्या आयुष्यभर ताटामध्ये एकही अन्नाचा कण जो असेल तो कुठेही बाहेर पडणार नाही, ते स्वच्छ ताट असेल. पूर्वी आमचे आजोबा सगळं ताट जेवण वगैरे झाल्यावर त्याच्यावर पाणी टाकायचे, आजोबांना माहित असेल, आणि ते प्यायचे पाणी. तर मीही ते तशाच पद्धतीने पद्धत सुरू ठेवली की चांगली जेवण केल्यानंतर जे काय अन्न असेल ते चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून आपण ते केलं पाहिजे. अन्नाचा एकही कण आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जेवढे बसलोत ना तर तेवढा एकही कण अन्नाचा जेवढं पाहिजे तेवढं मी पर्याप्त मात्रामध्ये घेईल. कारण की आज जगामध्ये जवळजवळ 20 कोटी लोक आहेत, ते अर्ध पोटी जीवन जगतात. आता विश्वात्मके आपण म्हणतो आणि विश्व बंधुत्वाचं नातं आम्ही जोडतो ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आहे. की राष्ट्रीय एकात्मतेबरोबर आम्ही या ब्रह्मांडावरती आम्हाला काय करायचंय, शांतता प्रस्थापित करायची. आता आज जर आपण सकाळची बातमी पाहिली असेल तर आत्ताच एका देशाच्या पंतप्रधानावरती काय केलं, डायरेक्ट हल्ला केला घरावरती. इतके सगळे आता सरांनी सांगितलं जग हे अशांत आहे. भारत ही सगळी काय देवाची, संतांची, पुण्य आत्म्यांची भूमी आहे. येथे संतांना वाटतं की इथे जन्म घ्यावा, अशी पवित्र भूमी आहे. त्या पवित्र भूमीची सेवा करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आहे. मी सुरुवातीला सांगितलं या जमिनीची सेवा करायची जी आपल्याला पोट भरून अन्न देते, इथालच्या जनाची सेवा करायची. हे सगळे लोक आपले या बंधुत्वाचा जात पंथ धर्म या पलीकडे हा सगळा माणूस आहे. आणि ईश्वराप्रती सगळ्यांची भावना एक असते, हा माझा देव आहे, तसा हा सगळा माणूस माझा आहे. आणि NSS त्या पुढे जाऊन सांगतं या सगळ्या माणसामध्ये बघा आणि त्यांची सेवा करा. ही सेवा करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचं हे 7 दिवसीय शिबिर आहे. इथाच्या लोकांना मला डिजिटल साक्षर करायचंय. पाणी कसं वाचवायचं, साधारणपणे आपल्याला दिवसभरामध्ये किती पाणी लागतं याचा विचार केला तर मी कधीही नळ खुला करून पाणी सोडणार नाही, दात घासणार नाही. मग्गा किंवा एक जग लागतं, अर्धा ते पाऊण लिटर एवढं पाणी लागेल मला, तेवढंच मी उपयोगात आले. मला ही शिस्त, स्वयंशिस्त शिकायची आणि मग जगाला सांगायची आहे सावधान. ही जगाला शिस्त कधी सांगतो आपण, आपल्या प्रति ज्यावेळेस आपण ते बिंबू की मी पाण्याची बचत करतोय, अन्नाची बचत करतोय आणि जे आहे अन्न त्यातून मी देतोय. मी सुरुवातीला सांगितलं की रामराज्याच्या संकल्पनेकडे NSS कशा पद्धतीने पाहतं, जर जे माझं आहे ते सर्व जगाचं आहे आणि सर्व जगाचं आहे ते माझं नाही. इथे प्रामाणिकतेच्या चारित्र्याच्या कसोटीवर स्वयंशोक परिपूर्ण निर्माण होतो. जगाचं मला फुकट काही नको. जसं म्हटलं जातं की कुठेतरी सोन्याचं काहीतरी नाणं पडलेलं आहे, सोनं पडलेलं आहे आणि ते दिवसभर तिथेच पडून राहत असेल आणि मग संध्याकाळी ग्रामपंचायत विचार करत असेल की दिवसभर कोणीच कुणाचं नेलं नाही, त्याला ग्रामपंचायतीमध्ये जमा करू असेल. 2-1 लाख रुपयाचं काही नाणं असेल सोन्याचं, 4-5 तोळ्याचं, 2-3 तोळ्याचं काय असेल त्याच्या भावानुसार, आणि मग ते नाणं ग्रामपंचायतीमध्ये जमा करतात आणि मग सगळे म्हणतात कुणाचं असेल. मग सगळ्यांना सांगितलं जातं ज्याचं असेल ते घेऊन जातात. आणि जे 1-1.5 महिना कोणी घेऊन जात नाही, लक्ष तिथं कोणतरी पाहुणे आले होते गावात, त्यांचं हरवलं होतं आणि ते पुन्हा माघारी दिले. याला राजराज्याची संकल्पना म्हणतात. हेच आपण NSS मध्ये सांगतो, जे जगाचं फुकट असेल ते मला काही नको, जे असेल ते माझं श्रमाचं असेल. मी इथे येऊन गावामध्ये श्रम करणार आहे, त्यामुळे महाविद्यालय मला 2 वेळचं जेवण आणि नाश्ता देणार आहे. आयुष्यामध्ये हा सात्विकपणा आपल्यामध्ये बिंबवायचा NSSच्या माध्यमातून की मला कोणतीही गोष्ट फुकटची नको. ज्या दिवशी या देशातला माणूस हे नक्की करेल की मला जे काय मिळायचं ते श्रमाने मिळवायचंय आणि त्याच्यामुळे श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी NSSचं शिबिर आहे.
आयुष्यामध्ये ह्या पॅरामीटर्स मध्ये मित्रांनो तुम्ही जगायला सुरुवात करा. मी कष्टाशिवाय आयुष्यामध्ये एकही उपाय घेणार नाही. त्या दिवशी तुमच्या जीवनाला सुरुवात झालेली आहे आणि तुमचं जीवन आनंदी असेल. तुम्ही जीवनामध्ये कोणत्याही दुःखाला सामोरे जावं लागतं, तर कष्टाला नको. आपण जे काही आपल्या NSSचं जे काही आयडॉल आहे ते कोण आहे सांगता येईल का? राष्ट्रसंत गाडगेबाबा. त्यांचं एक उदाहरण सांगून, कारण काय भरपूर तत्वज्ञान सांगून उपयोग नाही, प्रत्यक्ष व्यवहार फार महत्वाचा असतो, आहे की नाही? आता AC मध्ये बसून सांगायचं पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, आणि AC मुळे काय होते, सगळ्यात जास्त पर्यावरण प्रदूषित होते, ही वास्तव स्थिती आहे. आणि त्याच्यामुळे आपण या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे सर्वोत्तम करायचंय ते शिकण्यासाठी इथे आलो. चांगला वक्ता होईल, चांगलं सूत्रसंचलन करेल, चांगलं प्रास्ताविक करेल, पण ते कशासाठी? लोकांना बसवण्यासाठी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जर एखादा व्यक्ती शिकला आणि तो जर समाजाची फसवणूक करत असेल तर तो सगळ्यात मोठा शिक्षणाचा काय करत आहे? शिक्षणाचा द्रोह करत आहे. आणि माझं शिक्षण आता पहा, डिजिटल सगळ्यात जास्त फसवणूक होती, आहे की नाही? मोबाईल वाटे पैसे पाठवायला गेले की दुसरीकडे गेलं, हे अनेक घटना होतात, फसवणूक होते, फोन येतो फ्रॉड. ते आपण सगळ्यांनी जपून, सगळ्या गावकऱ्यांनी सुद्धा ठेवलं पाहिजे की जो काही ओळखीचा फोन आहे त्याच्याशी बोलणं नाही. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार नाही. ते सांगतात की नाही अशा अशा पद्धतीने तुमचं आधार अपडेट करायचं, नंबर सांगा, OTP, अशाही गडबडी होतात. आपण सगळ्या जरा मुली सुद्धा महिलांना जाऊन सांगणार आहोत, मुलं पुरुषांना जाऊन सांगणार आहोत. त्याचबरोबर मी सांगितलं की राष्ट्रसंत गाडगेबाबा ज्यावेळेस गावात शिरायचे त्यावेळेस स्वच्छतेचं काम करायचे. आणि आपल्याला माहिती आहे की 10-15 वर्षापूर्वी गावाच्या बाजूला किती घाण असायची. म्हणजे जिल्ह्याने संडास बाथरूम बांधले, राज्याने बांधले, अनुदान दिलं, त्याच्यानंतर पुन्हा केंद्राने दिलं. एका जणाला 3-3 जणांच्या अनुदान आले, मात्र संडास बाथरूम झालं फार तर फार, आंघोळीचं स्नानगृह झालं, त्याचं काय बाथरूम दिलं नाही. पण या सगळ्या सवयी लोकांना हळूहळू लागत आहेत. आणि त्यावेळेस मात्र गावाच्या बाजूला एकीकडे महिला एकीकडे पुरुष अशी परंपरा होती. राष्ट्रसंत गाडगेबाबा ज्यावेळेस गाव सुरू व्हायचं तिथून ते स्वच्छ करायचे, सगळ्या गावाचा महिला. लक्षात ठेवा, आपले जे काही राष्ट्रसंत गाडगेबाबा आहेत ते तिथून महिला स्वच्छ करायचे, मंदिरापर्यंत यायचे, आंघोळ करायचे, आणि मग ते काय करायचे, त्यांच्याकडे एकच मडकं होतं, फाटके तुटके चिंध्याचे त्यांचे कपडे तयार केलेले असायचे, नवे कपडे घ्यायचे नाही. आणि ते जे काही पात्र होतं तेच ते उन्हाचं डोक्यावर ठेवायचे, पाणी प्यायचं त्यांनीच प्यायचे, आणि अन्न खायचं तर त्याच्यामध्येच गावामध्ये भिक्षा मागायचे. आणि एका गावामध्ये बाहेरून येऊन स्वच्छता करत त्या गावामध्ये भिक्षा मागत होते. भिक्षा मागता मागताच एक मोठा वाडा लागतो, आणि वाडा लागल्याच्या नंतर त्या वाड्यामध्ये शिरतात. त्या पुरुषाला वाटतं बराच धनधाकट माणूस मिळाला, याच्यातून आपण काय करू, लाकडं फोडून घेऊ. आणि लाकडं फोडायला सांगतात तुला जेवण देतो, पण तू काय कर, एवढी लाकडं फोडून दे. तुमचं काय हरकत नाही, आता परिश्रम केलंच आहे, आता अर्धा-पाऊण तासामध्ये त्यांनी दन लाकडं फोडून दिले. पण तेवढ्या वेळामध्ये आतून जराशी पुरणपोळीचा वास येत होता. मग संत गाडगेबाबांनी काय केलं, त्याचे काय त्यांचं पात्र होतं ते पात्र समोर केलं. ते माता भगिनी काय केलं, पुरणपोळी घेऊन त्या वाढण्यासाठी आल्या. तिथालचा जो काय पुरुष होता तो म्हणला, याला कशाला पुरणपोळी देते म्हणजे या भिकाऱ्याला. त्यांनी एवढे लाकडं फोडले, आता ती माय भगिनी माता मायाळू असतात, आणि त्यांनी सांगितलं की नाही एवढे लाकडं फोडल्याच्या नंतर आता पुरणपोळी केली तर दिली पाहिजे. तो पुरुष असतो तो म्हणतो पुरणपोळी नाही, रात्रीचे जे काही तुकडे असतील शिळे देते. तर राष्ट्रसंत गाडगेबाबा म्हणतात की मी शिळे तुकडे काय खाऊ माय, मला सांगा, मी लाकडं फोडले ना सगळे, गावाची स्वच्छता केली म्हणून मी तुम्हाला फक्त शिळी भाकरी मागत होतं, एवढी दिली असती तरी चाललं असतं, पण मी तुमचे लाकडं फोडले गाडीवर, तर मला पुरणपोळी द्या. तर त्यावेळेस त्या पुरुषाने सांगितलं नाही शिळे तुकडे मिळतील. ज्यावेळेस ते पुन्हा म्हणले की नाही मला देऊ नका मग तुकडे म्हणून, आणि मग त्याला राग आला पुरुषाला, आणि त्याने अक्षरशः त्यावेळेस त्या बाहेर, घराच्या बाहेर काय असायचे, चाबूक असायचे, आणि ते बैलाला मारायचा जो चाबूक असतो त्याने संत गाडगेबाबांना मारल्याच्या नंतर संत गाडगेबाबा तशीच माघारी निघून गेले. कारण त्यांनी श्रम केलं होतं, त्याच्या श्रमाचा अधिकार होता की पुरणपोळी केलेली ती माय वाढायला आली होती, पात्रात टाकायला गेली, त्या पुरुषाने थांबवलेलं होतं.
राष्ट्रसंत गाडगेबाबा इतके मजबूत होते की ते 4-5 जणांना सहज मारू शकले असते. तुझं काय मारणारा माणूस होते त्याला मी मारू शकले असते. पण राष्ट्रसंत गाडगेबाबांनी विचार केला की नाही, तिथे मारून उपयोग नाही, आणि ते बाहेर पडले. मग ते गाडगेबाबा तसे पुढे गेले निघून. या माणसाला दया आली. इतकं सगळं असताना पळत गेला, पाया पडला. मी संत आहेत म्हणजे फार मोठे. आणि घरात येऊन पुन्हा त्याला सन्मानाने त्यांना ठेवला. आयुष्यामध्ये आपण श्रमाशिवाय काही घेणार नाही हा संकल्प करण्यासाठी NSSच्या शिबिरामध्ये आहे. मला फुकटचं काहीच नको. मी जे काही श्रम करेन त्याचा मला मोबदला पाहिजे, त्या पलीकडे मला काहीच नको हा संकल्प करण्यासाठी 7 दिवस या ठिकाणी थांबलो. आणि या गावामध्ये जे काही करता येईल ते मला करायचं आहे. काय करता येईल मला? त्या लेकरांना चांगले पाडेपाठ करून घेता येतील का? आपण फक्त केवळ इंग्लिश स्कूलच्या इंग्लिश स्कूलच्या मीडियमच्या मागे लागलेलो आहोत. तर हे आमचे जिल्हा परिषदमध्ये शिकणारे जे काही लेकर आहेत त्याचे पाडेपाठ करून घेईल का? चांगल्या अभ्यासासाठी काय काय करता येईल? त्यांना एखादी वही मला देता येईल का? एखादा पेन देता येईल का? त्याच्या माध्यमातून 1 तास चांगला क्लास घेता येईल का? यांना चांगले खेळ शिकवता येतील का? यांच्या पालकांना जाऊन शिक्षणाविषयी जराशी जागृती करता येईल का? मोबाईल पासून आपण बाजूला राहून, म्हणजे हे 7 दिवस माझा मोबाईल बंद असेल, हे उपोषणाचा कालखंड आहे माझा. मोबाईल उपवास कमीत कमी सवय. कारण की काय, आज भारतीयांचा जर तरुणांचा मोबाईलचा वापर पाहिला तर 8 तास आहे सरासरी. एकूण जगामध्ये सगळ्यात जास्त मोबाईल वापर हा भारतामध्ये होतो. सगळ्यात जास्त विकला जातो भारतामध्ये. सगळ्यात मोठी तरुणाई या देशामध्ये, जी की जगाला जिंकू शकते, अशी तरुणाई असतानाही केवळ मोबाईलमध्ये गुंतलेली. तर मोबाईलच्या बाहेर येऊन भरपूर काही वाचन करू शकतो. इथालचे माणसं वाचू शकतो. इथालचे शेतीविषयी काय काय बदल झाले गेल्या 20 वर्षामध्ये त्याचं जरा निरीक्षण करून चांगली पीक पद्धती काय विकसित करू शकतो, सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करू शकतो. आताच मी मुंबईला परवा बैठकीला गेलो होतो आणि यवतमाळची एक संस्था आली होती. त्यांनी सांगितलं की आम्ही 200 गावामध्ये किचन गार्डन सुरू केले. 5000 कुटुंबाने सुरू केले 200 गावामध्ये. आणि किचन गार्डन म्हणजे काय, आपला भाजीपाला आपण पिकवणार. आपल्या घराच्या बाजूला जी जागा असेल, मला सांगा, कारला असेल, दोडका असेल, भोपळा असेल, चक्की असेल, तर याच्या बिया नुसत्या दिल्या आणि त्या जरी लावल्या तरी ते मला वाटतं त्या गल्लीचा 1 जण भाजीपाला पुरू शकतो. इतकी क्षमता एकाच्या किचन वाट्याच्या बाजूला असणाऱ्या जागेवर होती. आपल्याकडे ती पूर्वी परस बाग होती. तर याचं जागरण करू शकू का आपण? आपला भाजीपाला बाहेरून येता कामाने इथेच आपल्याला जे काही NSSचं स्वप्न आहे, ध्येय आहे, ते स्वयंपूर्ण गाव आहे. आपलं स्वप्न मोठं आहे. आता तुम्ही जरा देशाचा विचार करा. आपला जो मोबाईल वापरतो, प्रत्येक घरात प्रत्येकाकडे मोबाईल आहे. तो जवळजवळ त्याच्या एक्सेसरीज मोबाईल 80% बाहेरून येतात. इंग्रज गेले. इंग्रजांनी काय केलं? इंग्रजांनी इथे आले, आपले कामगार विकसित केले, त्यांना कारकुनी शिकवलं आणि त्यांना नोकरी करायची सवय लावली, व्यवसाय नाही. आम्ही इथाचा कापूस घ्यायचा, इथाच्या बिया घ्यायच्या, त्याच्यापासून तेल बनवायचं, जगामध्ये विकायचा, हा व्यापार केला. आजही ते चालू आहे. आत्ता आपल्या गावामध्ये जेवढं तेल लागतं ना तेवढं आपल्या गावामध्ये तयार होत नाही. आपल्या भारताला जर आपण गुगलवर गेलो, सर्च केलं तर जगातून खायचं तेल, पेट्रोल डिझेल सोडा, 80% तेल हे जगातून घ्यावं लागतं. पाम तेल आपण खातो. आपल्यामध्ये सगळं मिश्र तेल मिळतं. आपल्या सगळा कोणताही ब्रँड असू द्या, कोणत्याही कंपनीचा. लक्षात घ्या, हे सगळे आजार वाढवण्याचं काम आहे. हार्ट अटॅक असेल, ब्रेन हॅमरेज असेल, कॅन्सर असेल, हे सगळे आजार या तेलामुळे होत आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेतीकडे आमच्या गावकऱ्यांना घेऊन जाता येईल का? त्यासाठी काय करता येईल? जरशा गाईमुळे सगळ्या हेरिडिटी प्रॉब्लेम सुरू झाले. आम्हाला ते दूध बंद करता येईल का? गावरान गाईचं महत्त्व सांगता येईल का? आमच्या अहमदपूरचे शरद पाटील म्हणून मित्र येतात, गावरान गाईवरती प्रयोग केला. 2 सडक वासरासाठी, 2 सडक घरच्यासाठी असे सुरू केले प्रयोग. आणि त्याच जातीचा ज्यावेळेस वळू त्याच गाई लावल्याच्या नंतर पुढे अशी स्थिती झाली की पुढच्या 5व्या-6व्या पिढीमध्ये आपण जे काही क्रॉसिंग झालं, त्यामुळे तिचं दूध कमी झालं. दूध दुभतं श्रीकृष्णाच्या कालखंडामध्ये फार मोठं होतं. काय होतं त्यावेळेस? म्हशी नव्हत्या.
इतकं दूध दुभतं गावातलं झाल्यानंतर श्रीकृष्णाने सांगितलं गावातच ठेवायची, इथं लेकरं झाले असे बारीक. आता त्याच देवाचं आपण रोज नाव घेतो, आपलं दूध सगळं गावाच्या बाहेर चाललंय. श्रीकृष्णाने सांगितलं नाही त्याचं दूध दुभतं, इथे मजबूत झाले पाहिजे, सगळं व्यायाम केला पाहिजे, भरपूर खाल्लं पाहिजे. आणि मग हे सगळं दूध गावरान गाईचं 14 लिटर पर्यंत त्यांनी नेलं. आपल्याला माहिती आहे 3, 3.5, 4 लिटर पर्यंत गावरान गाई दूध देते. गावरान गाईची जी शिंग असते तिथून सूर्यकेतून आधी तयार होते, थेट शेपटापर्यंत ती सुवर्ण भस्म त्या गाईच्या दुधामध्ये मिळतं, कुठेही मिळत नाही. आणि ते सुवर्ण भस्मामुळे आपलं माहिती की आपला मेंदू सजग राहतो, आपले हाडकं मजबूत राहतात आणि इम्युनिटी वाढण्याचं काम सुवर्ण भस्म करतं. आणि त्यामुळे त्या गाईचं पालन, तिचं गोमूत्र असेल, कॅन्सर किंवा आपण जर वलसाडला गेलो नाशिकच्या पुढे गुजरातमध्ये, तर एक 800 एकर मध्ये वलसाडला कॅन्सरचं हॉस्पिटल आहे आयुर्वेदिक, 100% मोफत त्या ठिकाणी उपचार होतात. सगळं गायीवर आधारित आहे. मी 5-6 पेशंट पाठवले गेल्या 8-9 वर्षापासून. 4थ्या स्टेजचे कॅन्सरचे पेशंट तसेच जिवंत आज मला दिसतात, फिरतात, खातात, पितात, काम करतात. टाटाने जिथून बाहेर पाठवले, सगळं आपल्यामध्ये आहे. हा देश पुन्हा विकायचा नाही, तरुणांनी ठरवलं पाहिजे. हा देश माझा आहे. यावेळी जमीन, जनावर, इथांचं जल माझं आहे. या गावाला लागणारं पाणी माझं असेल ते मी गावाच्या बाहेर जाऊन देणार नाही. इथांची जमीन, इथांचं जे काही आपण पाहतो 100 वर्षामध्ये 2 ते 2.5 इंच जमीन आपली वाहून चालली आणि त्याच्यामुळे त्याची उत्पादन क्षमता कमी होत चालली. सगळं जे काही रासायनिक खत आहे जगातून विकत आणतो आणि आपल्या जमिनीत टाकतो. पूर्वी कथा वाचायचो मी ज्यावेळेस पावसाचं जमिनीतून चालत होतो त्यावेळेस त्या पिंढऱ्यापर्यंत, गुडघ्यापर्यंत पाय फसायचे. आता पुढे फसतात का जमिनीमध्ये पाय? गोठ्यापर्यंत जाईनात. आपण जरी दारे देत असलो तरी आपल्या जमिनी, आपल्या मायभूमीला, आपल्या अन्नदात्या जमिनीला आपण नापीक करत आहोत. एवढंच काय, आपली आई ज्यावेळेस गर्भातून लेकराला जन्म देते, पहिलं दूध सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात पौष्टिक असतं. ते दूध ज्यावेळेस पाजते तर त्याच्यामध्ये सुद्धा आता विष निघायला लागलं, कारण सगळं आपण पेस्टिसाइड्स आणि केमिकल खाऊ राहिलो. मला सांगा, जेवरीला गव्हाला काय टाकतो आपण? सगळं केमिकल टाकतो, जिऱ्या टाकतो. आणि हे सगळं टाकणारच त्या याच्यातून येतं ना. आपण दूध नाही पिलो तर पाणी पिलो तर चालेल का? नाही. तर त्याला शेणखत टाकायचो 3 वर्षांनी, बरोबर का नाही? 3 वर्षांनी शेणखत टाकायचो आणि 3 वर्ष चांगले पिके यायचे. आणि कुणी उपाशी मेलेलं गावामध्ये आहे का मला सांगा? 100 वर्षापूर्वी सगळ्यांना अन्न मिळत होतं. आम्ही हे जास्तच्या नादी लागलो आणि त्याचे परिणाम आमच्या शरीरावर झालेत. आमचं जीवन कमी झालं. भारतीयाचं आयुर्मान हे 75-80 वर्ष होतं, आता 55 वर्षावर आलेलं आहे. म्हणजे आपलं आयुर्मान आपण कमी केलेलं आहे. आणि हे सगळं स्वयंपूर्ण गाव करायचंय. 80% तेल जर आजही देश स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झाले तरीही आजही आम्ही जर 80% तेल निर्यात करून जर खात असतो तर आम्ही काय करू राहिलो आता? आणि त्याच्यामुळे ही सजगता या तरुणामध्ये निर्माण झाली पाहिजे, गावकऱ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आमचं आम्ही तेल, आमचं आम्ही अन्नधान्य, सगळं भाजीपाला गावातली गावात पिकवू. फक्त केवळ मीठ लागेल तेवढं मात्र आम्ही बाहेरून आणू. असं स्वयंपूर्ण गाव विकसित करण्यासाठी जे जे आवश्यक आहे, मी इथून NSS मधून जे काही स्पार्क घेऊन गेलेलो आहे, इथून जे काही मी काय तीर्थ घेऊन गेलेलो आहे, तीर्थ घेऊन गेल्यानंतर माझ्या गावामध्ये सुद्धा मी असे अनेक उपक्रम राबवेल. आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला सदृढ तरुण जे की व्यसनाच्या आणि मोबाईलच्या बाजूला राहून माझ्या देशासाठी माझं देणं लागतं या भूमिकेतून मी काम करेन. ज्या दिवशी तुम्ही या भूमिकेतून काम करता त्या दिवशी खऱ्या अर्थाने शिबिराचं सार्थक झालेलं आहे. मी केवळ आलो, 7 दिवस राहिलो, इथे जेवण केलं, 4 गोष्टी केल्या नाही. या गावाचा सर्वे करा चांगल्या पद्धतीने, काय आवश्यकता आहे, काय बदल झाले 20 वर्षामध्ये शेतीमध्ये, शेतकरी का आत्महत्या करतो. आपण महाविद्यालयाने दत्तक, NSSने दत्तक घेतलेल्या गावामध्ये एकाही तरुणांची आणि एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होता कामा नये. त्याला समजून सांगा काय बदल पाहिजे, काय केलं पाहिजे. उत्पादन सेंद्रिय पद्धतीने कमी होतं असं कुठेही जगामध्ये आढळलेलं नाही. जग आता भारताकडे पाहत आहे, किती आदर्श आहे. संस्कृती, कुटुंब पद्धती किती चांगली आहे. जगामध्ये 70-80% घटस्फोट आहे. झेकोस्लोवाकिया सगळ्यात आनंदी देश म्हणतात, तिथे 90% घटस्फोट आहेत. आमच्या गावामध्ये 0.0 मध्ये घटस्फोट आहे. इतके चांगले संस्कार, संस्कृती, धर्म, आचरण हे सगळं आमचं आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या संस्काराला मला पुढे घेऊन जायचंय. हे सगळे कुटुंब व्यवस्था जपायचे. आत्या, मामा, काका हे आमचे नाते होते, भाऊ येतात.
सगळ्यात जास्त खटले हायकोर्टामध्ये का भावाभावामध्ये, जर अर्धा एकर तुला जमीन, काय फरक पडतोय? मातीत जेवढे घटक आहेत ना तेवढेच आपल्या शरीरात आहेत, त्याच्यामुळे आपलं शरीर मातीमध्ये सामावून जातं. आपण मृत आहोत. तुकाराम महाराज सांगतात जीवन काय मृत्यूचे समान आहे, हे संपणार आहे. पण माझ्या जीवनामध्ये 4 गोष्टी आनंददायी समाजाला मी काहीतरी केलेलं आहे, हे समाधान शेवटी आपल्याला जीवन सोडताना आणि जगताना आपल्याला आनंद देणार आहे. आणि त्याच्यामुळे हा सर्वश्रुत आनंद वाटताना हा समाज माझा आहे असा भाव आपल्या हृदयामध्ये ठेवा. आणि या समाजासाठी मला काहीतरी जगायचंय, काहीतरी करायचंय, या देशासाठी मला काहीतरी करायचंय. या सगळं देश झोपलेलं आहे, त्याला जागं करायचंय. आणि मी सांगितलं की केवळ माझ्यासाठी नाही तर मी सर्व समाजासाठी उभा राहील आणि या देशामध्ये जे जे आवश्यक काम आहे ते करण्यासाठी सज्ज होण्यासाठी मी या NSS शिबिरामध्ये आलेलो आहे. गावकऱ्यांना विनंती करेन की आपण सुद्धा या शिबिरामध्ये सहभागी व्हा आणि अधिक उत्तम काय करता येईल आपल्या गावकऱ्यासाठी. अनेक प्रकारचे व्याख्यानं गावामध्ये ठेवली जातील, अनेक प्रकारचे प्रत्यक्ष प्रयोग ठेवले जातील आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला गाव पुढे घेऊन जाता येईल. केवळ घरं झाले, भिंती झाल्या आणि केवळ फार पैसा आला म्हणून माणूस सुखी होणार नाही. माणसातला माणूस हा माणसामध्ये राहायला पाहिजे. मी पुढेही सांगत असतो की लहानपणी आम्ही वाटी वाटी भाजी द्यायचो. आता दिली जाते की नाही सरपंच आहे, वाटीभर भाजी घेऊन जायचो. मी आई म्हणायचे 2 जणांच्या घरी ते वाटीभर भाजी दिलं. आता घरीच वाटीभर भाजी होते. त्याचं कारण होतं की सगळी पौष्टिकता जात होती, है की नाही? की तुम्ही जर भोपळ्याची केली असेल, मी कारल्याची केली असेल आणि वांग्याची केली असेल, भाज्या सगळीकडे जात होत्या आणि सगळ्या प्रकारचं पौष्टिक मिळत होतं. आणि त्याच्यामुळे हा सगळा जो काही मनातले सगळे भेदभाव नाहीसे होऊन आम्ही सगळे भारतीय एक आहोत, आम्ही सगळे गावकरी एक आहोत. या भावनेतून आम्हाला हा समाज पुढे घेऊन जायचा आहे. आणि NSSचं सगळ्यात मोठं काम आहे की हा सगळा सुजलम सुफलम देश करायचा असेल तर जबाबदारी माझी पहिली आहे की मी रात्रंदिवस या विषयाचं चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे आणि समाजाला पुढे घेऊन गेलं पाहिजे. धन्यवाद.